महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागा. गरज भासेल तिथेच वरिष्ठांशी चर्चा होईल. भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये फडणवीसांचे आदेश. माजी आमदार झिशान सिद्दीकींचा अज्ञात व्यक्तीकडून पाठलाग. 2 तरुणांसह गाडी वांद्र्यामधील निर्मल पोलिसांच्या ताब्यात. गेल्याच वर्षी बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान यांच्या सुरक्षेमध्ये वाढ. मनसेच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचं निमंत्रण. हिंदी सक्ती विरोधात 2 नको तर एकच मोर्चा हवा. राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन. सूत्रांची माहिती. राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी नको. पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं. गुणरत्न सदावर्तेंचे शिक्षण मंत्री आणि पोलीस महासंचालकांना पत्र. महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती नाही तर मराठी सक्ती. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांकडून उत्तर. तर मराठीमध्ये टोमण्यांव्यतिरिक्त अनेक अलंकारिक शब्द उद्धव ठाकरेंनी ते वापरावेत. फडणवीसांचा टोला. मी चुकीचं बोललो नाही. काही राजकीय पक्षांच्या टोळक्यांसाठी वक्तव्य होतं. फडणवीसांनी समज दिल्यानंतर सुद्धा आमदार बबनराव लोणीकर ठाम. पेरणीचे पैसे अंगावरचे कपडे बूट भाजपमुळेच मिळाल्याची लोणीकरांची मगरुरीची भाषा. ज्ञानोबा माऊलींचा जयघोष. नीरा स्नान करून लोणंदमध्ये विसावला माऊलींचा पालखी सोहळा. भक्तांच्या उत्साहाला उधाण. विठ्ठल नामस्मरणानं बारामती दुमदुमली. संत तुकोबांच्या पालखीचा बारामतीमधल्या शारदा प्रांगणामध्ये मुक्काम. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. रेणुका देवी संस्थानच्या माहूर गडाची संरक्षक भिंत कोसळली. मंदिराच्या बाजूनं लिफ्ट आणि स्कायवॉकचं काम सुरू असताना घटना. ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूला कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे तडा. बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. डोणगाव परिसरामधील शेती पाण्याखाली. गाड्याही बुडाल्या. तर अकोल्यामध्ये अनेक घरात पावसाचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. गुजरातसह हिमाचलमध्ये ढगफुटीनंतर मोठा पूर. दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी. पुरामुळे जंगलातल्या वृक्षतोडीची पोलखोल. आतापर्यंत 2 जणांच्या मृत्यूची तर 11 जण बेपत्ता झाल्याची माहिती. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये गांजा तस्कर पळून जाण्याचा प्रयत्न. मात्र पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी अखेर त्याला गाठलंच. सीसीटीव्ही फुटेज समोर. गांजा तस्करीचं रॅकेट उघडकीस. वाशिमच्या पेडगावमध्ये 2 शेतकरी पैनगंगा नदीच्या पुरामध्ये अडकले. प्रशासनाकडून मदत कार्य सुरू. बोट पाठवून शेतकऱ्यांना परत आणण्याचा प्रयत्न. शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय. सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे सुखरूप पोहोचलो. ISS मधून शुभांशु शुक्लांचा भारतीयांसाठी संदेश.